झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि महत्त्वाची बातमी ब्रेकिंग न्यूज येते। 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। खासगी शाळांनी यंदाच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। या बहिष्कारामुळे 3.5 ते 4 हजार शाळांमधली परीक्षा केंद्र बंद राहण्याची भीती आहे। वेतनेतर अनुदानात कपात करण्याच्या निषेधार्थ हा निर्णय घेण्यात आलाय। तसंच अनुदान वेळेवर मिळत नसल्याचाही महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था संघटनेचा आरोप आहे। यामुळे परीक्षेचं वेळापत्रक मोठ्या प्रमाणात कोलमडण्याची भीती व्यक्त होती। महत्त्वाची बातमी आहे, खासगी शाळांनी यंदाच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। काय नेमका निर्णय घेतला जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून। दीपक, काय नेमका हा निर्णय, ही अडवणूक आहे का? पंकज, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ आहे, यांच्या अध्यक्ष जे आहेत विजय नवल पाटील, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही 1 महिन्यापूर्वी या संदर्भात सरकारला नोटीस दिली होती, परंतु सरकारने कोणतंही पाऊल उचललं नाही चर्चेसाठी। आणि आता आम्ही पुन्हा एकदा इशारा दिल्यानंतर आता सरकार या संदर्भात आमच्याशी चर्चा करायला तयार झालंय। परंतु आमच्या ज्या मागण्या आहेत त्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत। फक्त वेतनेतर अनुदान नाही तर इतरही काही मागण्या सरकारच्या समोर या खासगी शिक्षण संस्था चालकांनी ठेवलेल्या आहेत। आणि सरकारने जर या संदर्भात तोडगा काढला नाही तर जवळजवळ 3.5 ते 4 हजार जी केंद्र उपलब्ध होतात 10वी आणि 12वीच्या परीक्षांसाठी, ती केंद्र उपलब्ध न करून देण्याचा निर्णय खासगी शिक्षण संस्थांनी घेतला। म्हणजे आपल्या इमारतीत सरकारला केंद्र म्हणून द्यायचा नाही असा निर्णय घेतलेला आहे। याचा परिणाम निश्चित 10वी आणि 12वीच्या परीक्षांवर होऊ शकतो। जवळजवळ 3.5 ते 4 हजार केंद्र उपलब्ध झाले नाहीत परीक्षेसाठी, तर पर्यायी व्यवस्था करणं सरकारला शक्य होणार नाहीये। त्यामुळे जर खासगी शिक्षण संस्थांनी सरकारमध्ये या संदर्भात कोणता तोडगा निघाला नाही तर त्याचा परिणाम निश्चितच 10वी आणि 12वीच्या परीक्षांवर मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो। नक्की दीपक, 12वीच्या परीक्षा ऐन तोंडावर असताना ही अडवणूक केली आहे। काय सांगाल, आता कसा तोडगा काढता येईल? शिक्षण मंत्र्यांना काय नेमके पावलं उचलावी लागतील? या संदर्भात आधी तर चर्चेची तयारी सरकारने दर्शवली पाहिजे। सरकारने या संदर्भात या संघटनाची चर्चेची तयारी दर्शवली तर पुढे चर्चा होऊन याच्यातून तोडगा निघण्याची शक्यता आहे। कारण 5% अनुदान जे आहे ते 5व्या वेतन आयोगानुसार देण्याचा निर्णय घेतलेला आहे। शिक्षकांना जो पगार असतो त्याच्यावरती 5% अनुदान हे वेतनेतर अनुदान म्हणून खासगी संस्थांना मिळत असतं। तर हे जे अनुदान आहे ते 6व्या वेतन आयोगानुसार घ्यावं। 6व्या वेतन आयोगानुसार शिक्षकांचा जो पगार होईल त्याच्यावर ते 5% अनुदान द्यावं अशी ही मागणी आहे। पण या संदर्भात आता सरकार यांच्या ज्या भूमिका आहे, खासगी शिक्षण संस्था सरकारची जी भूमिका आहे त्याच्यावर काय निर्णय घेतात त्याच्यावर पुढील निर्णय अवलंबून असणार आहे। आणि यातून तोडगा निघतो की हा बहिष्कार जो आहे तो चिघळतो। जर चिघळला तर निश्चितच त्याचा परिणाम आपल्याला 10वी आणि 12वीच्या परीक्षांवर झालेला पाहायला मिळू शकतो। नक्की, धन्यवाद दीपक दिलेल्या माहितीबद्दल। तर बहिष्कार जर मागे घेतला नाही तर आणि लवकरात लवकर जर तोडगा निघाला नाही तर परीक्षा देखील अडचणीत येऊ शकतात। 12वीची परीक्षा तोंडावर आहे आणि ऐन 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी। 10वी-12वीच्या परीक्षा तोंडावर असताना खासगी शाळांनी यंदाच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। झी 24 तास एक पाऊल पुढे।